नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली ह्या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे आज आपण बघणार आहोत। तर सावळ्याची जणू सावली ह्या मालिकेमध्ये सारंगला सावलीला स्पेशल सॉरी म्हणायचं असतं आणि तो सॉरी म्हणण्यासाठी तो एक 5 स्टार हॉटेलमध्ये एक टेबल बुक करत असतो। तर तो टेबल काय बुक होत नसतो, त्यामुळे सारंग हॉटेलच्या बाहेर उभा असतो। तर तेवढ्याच तिथे इन्स्पेक्टर देवा येतात आणि इन्स्पेक्टर देवा हे सारंगला विचारतात की काय प्रकार घडलेला आहे। त्यावर झालेला सगळा प्रकार हा सारंग इन्स्पेक्टरला सांगतो, कारण की तो इन्स्पेक्टरला स्वतःचा मित्र मानत असतो। त्यावर मित्रांनो देवा म्हणतो की इथं 5 स्टार महत्वाचं नाहीये, इथं इमोशन्स महत्वाचे आहेत व त्या ज्या व्यक्तीला जे आवडेल तू ते कर, त्यांनी त्याचं मन चांगलं राहील आणि प्रसन्न राहील। त्यावर मित्रांनो ही गोष्ट सारंगला पटते आणि सारंग डायरेक्टली दुसऱ्या दिवशी सावलीला म्हणतो की आपण दोघे बाहेर फिरायला चाललेलो आहोत। तर मित्रांनो बबलू आणि सोहम त्या दोघांचा पिछा करायचा प्रयत्न करत असतात, पण सारंग त्यांना घराच्या तिथंच पकडतो आणि आधीच खडसावून सांगतो की आमच्या मागे यायचं नाही। त्यावर मित्रांनो सारंग निघतो आणि सावली त्याला सारखा सारखा प्रश्न विचारित असते की आपण कुठे चाललो आहात। त्यावर सारंग बोलतो की आजचा दिवस तुझा आहे, तू जिथं म्हणशील तिथे आपण जाऊ। तर मित्रांनो सावलीला काही सुचत नसतं की कुठं जायचं। तर त्यावर मित्रांनो आधी सारंग तिला साडीच्या एक दुकानात नेतो आणि तिला चांगल्यातली चांगली साडी घेऊन देतो। तिला सावली रडायला लागती, कारण की तिच्यासाठी कुणी आतापर्यंत असं स्पेशल गिफ्ट घेतलेलं नसतं। त्यावर मित्रांनो सावली सारंगकडे बघतच राहते आणि त्यानंतर सारंग बोलतो की आपण काहीतरी खाऊया, तुला काय आवडतं, चायनीज, मेक्सिकन का इंडियन फूड। त्यावर सावली बोलते की मी खूप दिवस झाल्या वडापाव खाल्ला नाही, आता आपण वडापाव खाऊ। तर मित्रांनो वडापाव खाल्ल्यानंतर सारंग एक स्पेशल गिफ्ट देतो सावलीला आणि डायरेक्टली घेऊन जातो विठ्ठलाची एक मोठी मूर्ती असती व तिथं सावलीला तो घेऊन जातो आणि विठ्ठलाची मूर्ती बघून सावलीला खूप आनंद होतो। तर मित्रांनो न्यूज अशी भेटलेली आहे की सारंगनी सावलीला प्रपोज करताना आपल्याला दिसणार आहे, पण नंतर ती बात अशी येणार आहे की ते सावलीचं स्वप्न असतं की सारंग तिला प्रपोज करत असतो। ऍक्च्युअली सारंग तिला सॉरी म्हणायला आलेला असतो आणि विठ्ठलासमोर तो तिचा हात पकडतो आणि तिला सॉरी म्हणतो व इथंच हा भाग संपतो। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सारंग आणि सावलीमध्ये आता सगळं काही चांगलं चालू व्हायला लागलेलं आहे, पण भैरवी, ऐश्वर्या आणि तिलोत्तमासारखे जे विलन्स आहे ते ह्या दोघांचा संसार टिकून देतील की नाही? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।